हे मित्रांनो नमस्कार. आज आपण रिपॉटिंग करणार आहे. हे जे काही छोटं तुम्हाला झाड दिसतं एकदम बेस्ट, ह्याचं पानं वगैरे एकदम छान दिसतात. हे आहे बेबी रोज प्लांट. ज्याला तुम्ही सेपरेट करता एखाद्या एखाद्या कुंडीमधून 2 झाडांना किंवा एका झाडाला, त्यावेळेला थोडं तुम्हाला काळजी अशी घ्यायची की एकदम तुम्हाला पाणी देऊन चालत नाही त्या झाडाला. कारण का ज्यावेळेला माती ओली असते त्याला तुम्हाला सेपरेशन करता येत नाही. तर त्यासाठी तुम्ही थोडं 1-2 दिवस तुम्ही त्यांना पाणी देऊ नका. त्यानंतर एखादी एक सेपरेट असं मोठं बकेट घ्या, ज्यामध्ये तुम्हाला इझिली त्याला थोडं बेंड करता येईल किंवा काढता येईल. तर काढताना तुम्हाला शक्यतो काय करायचं, ह्याला थोडं इथं चारी बाजूला तुम्हाला असे ते लूज झाल्यामुळे इझिली तुम्ही ज्याला ह्याला पलटी कराल किंवा उलट कराल तर तो इझिली ह्यामधून उलट होईल. उदाहरण थोडं ह्याला असं होल्ड करा, अलगद असं घ्यायला, अलगद. हा, अशा पद्धतीनं तुमचं झाड निघून जाईल. तर तुम्ही व्यवस्थित जर पद्धतीने काढलं, त्याला खूप किंवा काही शार्प ऑब्जेक्ट लावू नका. लावला तर याची मुळे तुटतात. मुळे तुटले की रिप्लांटेशन होत नाही, हे झाड मरून जाईल. आता जर बघितला तुम्ही, मुळे एकमेकांमध्ये कितपत एकमेकाला टच झालेले त्या, आणि हे तुम्हाला करणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही हे करू शकला तर तुम्ही एकामधून 3 झाडं आरामात वेगळी करू शकता. थोडंसं हळूहळू तुम्ही ह्या अशा पद्धतीने सेपरेशन करा, जेणेकरून तुळशीलाही काही नाही झालं पाहिजे, तुळसही वाचली पाहिजे आणि आपला बेबी रोज प्लांटही वाचला पाहिजे. तुळस बघा एकमेकाला, ही फक्त इकडे सुटी झालेली आहे, पण इथं ह्यामध्ये अडकून असल्यामुळे इथं तुळशीला तुळस हळूच लूज झालेली आहे, तरी थोडंफार त्यामध्ये अडकलेलं आहे. हे एक निघालेलं आहे. हे लिहिली दुसरं. इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही ह्याची माती रिमूव्ह करता किंवा ह्याला मुळं सोडवता, तेवढं महत्वाचं. ही आहे तुळस. हिला हे जो मेन रूट आहे, हे मेन रूट हे ॲज इट इज काढलेले, हे मेन रूट आहे. हे मेन रूट जोपर्यंत ह्याला काय होत नाही, कट होत नाही, तोपर्यंत ही तुळस ॲज इट इज राहते. आणि हे जे आहे बेबी सनरोज, हे ॲक्च्युली 2 आहेत सेपरेट. आणि याच्यामुळे बघितलं, हे मेन रूट आहे. त्यांच्या मेन रूटला तुम्ही काही म्हणजे शक्यतो कमीत कमी जेवढं टच करता येईल तेवढं टच करा. जर मेन रूट जर कट झालं तर हे नाही लागलं. आता थोडंसं आपल्याला स्वच्छ करून किंवा कटिंग करून घेऊया, जे काही ज्या काही वाळलेल्या फांद्या वगैरे आहेत ते सगळं फक्त तुम्ही काढून घ्या. हे कट केलेलं आहे, फक्त याला झाड ठेवलेलं आहे. तुळशीलाही तसंच मला थोडंफार कट करून घ्यायचं. तर ॲक्च्युली आता आपण ह्या 2 जे काही बेबी प्लांट आहेत, सनरोज बेबी प्लांट, त्यांना आपण प्लांट करूया. ॲक्च्युली तुम्हाला सॉईल किंवा कुंडी कशी बनवायची ते ऑलरेडी आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मी ही ऑलरेडी बनवलेली आहे हे कुंडी. त्यामध्ये आम्ही दोघांना प्लांट करणार आहे. थोडस मी हे ऑलरेडी मी आत्ताच ह्याला थोडंफार पाणी टाकून सुकून हे करून घेतलेले, ओली करून घेतलेले. ही कुंडी कशी बनवायची किंवा कशी सॉईल तुम्ही बनवायची ह्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही ह्या लिंकवरती बघू शकता. आता जर समजा मला शक्यतो जे सगळे रूट्स आहेत ना, हे सगळे रूट्स खाली जाऊ देत त्याच्या आतमध्ये, तरच एक ह्या बाजूला लावते मी आणि एक दुसऱ्या बाजूला लावते, कारण का त्यांना ग्रो करायला थोडा स्पेस देते. येतो इथे त्याचं रूट्स असं थोडंसं इकडे लांब करतो आणि ह्याला मी इथं प्लेस करतो.
तुमची कुंडी किती चांगली असते त्यावरती तुमचे रोप यायचे आणि ते डिपेंड करतं. अशा पद्धतीने रोज बेबी प्लांटचे आपण रिप्लांटेशन केलेलं आहे. मी तुळस ही डायरेक्ट बाहेर लावत आहे आणि जे काय आपल्याला लिलीचे भेटलेले ते आपण नंतर पाण्यामध्ये ठेवून त्याला नंतर आपण यूज करणार आहे. आज आपण इथंच थांबतोय. परत भेटू नवीन प्लांट बरोबर, नवीन काहीतरी आयडिया घेऊन. तो